चला धावत जा लवकर, मॅच चालू होते. षटक क्रमांक पहिला हार्दिक घेऊन तयार झालेला आहे. दोन सलामीवीर बॅटर. भावेश आणि पार्थ. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी राऊत वसई विकास बँकेचे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटची मॅच आजच्या दिवसातील केळवे विरुद्ध पालघर. अतिशय चांगला बॉल. या ठिकाणी मात्र हलक्या हाताने लेग ग्लासचा फटका तिथे पाहायला मिळालाय. आकाशीच करणार तो आमच्या मांडी गेली कोण जबाबदार मी ते त्या तू काय बायका गेली तर माझ्या जीव खातील बरं इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे क्रिकेटियर आणि आमचे नेहमी सहकार्य करणारे अविनाश चौधरी इथे यांचं आगमन झालं मुळगाव. त्यांना मी सन्मानित करण्याची विनंती वीरेंद्र राऊत यांना करतोय. त्यांना सन्मानित करायचं आहे. वीरेंद्र राऊत. इथे मात्र चांगला बॉल तिथे आपण पाहिला तर चेंडू गेलेला आहे सीमा पार. चौकार. तसेच वसई विकास सहकारी बँकेचे संचालक जितेंद्र राऊत उर्फ बंटी इथे उपस्थित आहेत. मी प्रतीक वर्तक यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. जितेंद्र राऊत उर्फ बंटी यांना सन्मानित करायचं आहे. Being in the club all night, moving bodies getting tight. So please don't be so shy. Please don't be so shy. Heading to my side, feel the beat in my. चेंडू झालेला आहे षटकातील 4. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती हार्दिक. ओहो अगदी भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला हार्दिकच्या माध्यमातून. या षटकाचं ॲनालिसिस आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर लागोपाठ पुढील 2 चेंडूंवरती चौकार आले आणि त्यानंतर हा 5वा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती हार्दिक. अगदी चांगला बॉल आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे केळवे संघाची 9.
हसल गोलंदाज येतोय. चला फील्ड जास्त सजवू नका प्लीज, विनंती आहे. हसल नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिलात. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. चला पालघर टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज, फिल्डिंग एकानेच लावा. 11 जण जर कॅप्टन बनले तर मग त्या कॅप्टन पदाला अर्थ राहत नाही. म्हणून सांघिक खेळ आहे, तिथे कॅप्टन एकच असतो. इथे मात्र चांगला कट शॉट तिथे पाहायला मिळतोय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 10. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतायत, पार्थ आणि भावेश चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतायत. पार्थच्या बॅटमधनं आतापर्यंत 8 धावा आपण पाहिल्यात, त्या देखील चौकाराच्या माध्यमातून आल्यात. आणि भावेश सिंगल डबल बेसिक क्रिकेट आतापर्यंत खेळतोय. 2 वरती तो देखील नाबाद आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार हसल. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत, कॉलिंग झालं नाही कारण की त्या फिल्डर करता अवघड होतं. उलट्या दिशेने झिपावले होते चेंडूवरती, पोहोचू शकले देखील नाही. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 1 शॉट 1च धाव. बघा बॅट स्लाइडिंग योग्य प्रकारे क्रीजमध्ये होणं गरजेचं आहे आणि तेच बॅटरकडनं झालं नाहीये. 11 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अतिशय चांगला बॉल होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या 11 अजूनही स्थिरावलेली आहे फलकावरती. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11 झाली आहे. या षटकात हसेलने आपण पाहिलं तर अगदी चांगली टप्प्यावरती चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा या षटकामध्ये हसेलने मोजलेले आहेत. इथे मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. नो चान्स टू फिल्डर. चौकार 4. अतिशय चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय हसेल. अगदी चांगला बॉल आणि 1 बाउन्स. थोडीशी दुखापत बॅटरला, तिथे बोटाला चेंडू लागलाय आणि 1 रन कंप्लीट. आणि या एका धावेने आपण पाहताय तर धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या खेळानंतर केळवे संघाची 16.
दोन षटकांचा खेळ झालेला आहे. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 16 झाली आहे. हार्दिक गोलंदाजी मार्कवरती आलाय. अगदी चांगला बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 20. केळवे संघाचे इरादे स्पष्टपणे दिसत आहेत की आम्हाला जास्तीत जास्त धावा कुटायच्या आहेत आणि त्याच कुटताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. पार्थ 10 बॉल आतापर्यंत खेळलाय, 18 वरती नाबाद. भावेश त्याला कॉम्प्लिमेंट देताना 2 वरती नाबाद. इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे यष्टीरक्षण पाहायला मिळालं. स्टंपला चेंडू लावला देखील आणि 1 रन कंप्लीट. पार्थ हे नाव समोर येतं. शिरगावचा पार्थ मोरे आठवतो आणि तो देखील अगदीच याच कॉपीबुकने फटकेबाजी करताना त्याला बऱ्याचदा मी पाहिलंय आणि हा पार्थ देखील आपण पाहतोय तर चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला अगदी चांगला बॉल. सुपर ब्युटिफुल डिलिव्हरी. क्लीन बोल्ड गॉन. I'm in this bitch, been up 2 days, now I hit the switch, let's go. Gotta get the bag while I got the wrist, no phone, don't call, yeah, I'm off the grid, lay low. Can't feel my face, I'm in this bitch, been up 2 days, now I hit the switch, let's go. Gotta get the bag while I got the wrist, no phone, don't call, yeah, I'm off the grid, lay low. इथे मात्र काय चांगला अनप्लेबल डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. यष्ट्यांचा वेध घेताना हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज विशाल दाखल झालेला आहे. केळवे संघाचा जर आपण बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर खूप चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. पहिला धक्का इथे दिला गेलेला आहे हार्दिकच्या माध्यमातून. पाहूया षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज होईल तयार हार्दिक. चांगला बॉल होता. त्या बॉलला सन्मानजनक खेळलेला आहे. 1 धाव कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या झाली आहे 22.
4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 23 झालेली आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज होतो तयार. हार्दिक गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रनअप कुठेतरी हरवलेला आहे. हार्दिकच्या माध्यमातून 5 चेंडू झालेत. या 5 चेंडूंचा आढावा आपण घेतला. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकेरी धाव, त्यानंतर वाईड बॉल आणि त्यानंतर 1 रन. 8 धावा मोजल्यात हार्दिकने या षटकात. शिवाय 1 विकेट मिळवली आहे. यावेळेला मात्र पायावरती टाकलेला हा चेंडू होता, त्याला बॉटम हँडच्या सहाय्याने चांगली दिशा दिली आणि या 1 रनने आपण पाहताय षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर केळवे संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 25. चला पालघर टीम चर्चा नकोय, लगेच नवीन गोलंदाजाला आणा. गोलंदाजी मार्कवरती अंपायर थोडंसं स्ट्रिक्ट. षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 25. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय हसल. चला पालघर संघ पुन्हा एकदा विनंती आहे आयोजकांच्या वतीने जास्त वेळ घेऊ नका. 3 षटक झालेत 25 धावा. अगदी चांगला बॉल. पहिला चेंडू या षटकातील हसलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. आजच्या दिवसात खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालं. ज्या ज्या संघांनी उपस्थिती आजच्या दिवसामध्ये दर्शवली या मैदानात आणि पराभूत जरूर झालेत तरी काही हरकत नाही. तुम्ही देखील खूप चांगला प्रयत्न क्रिकेट खेळण्याचा केलात आणि तुमच्या क्रिकेटमय पुढील प्रवासासाठी वाडवळ प्रीमियर लीग 2025 कडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि पुढील वर्षात पुढील हंगामात नवीन जोशात नवीन जल्लोषात इथे यायचं आहे. इथे मात्र चांगला फटका, अगदी फाईन खेळलाय. चौकार 4. अगदी चांगला फटका आणि आमचे डीजे सँडी देखील अगदी मूड मध्ये आलेत. इथे मात्र हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहताय. व्हॉट अ शॉट. फिल्डर तिथे आहेत. काय चांगला कॅच.
चेतन तिथे होते. काय कमालीचा कॅच त्यांनी घेतला. ज्या प्रकारे या चेंडूला खेळलं बॅटरने आणि त्यानंतर चेंडू थोडासा हलताना दिसला, परंतु त्या चेंडूवरती अगदी योग्य नजर ठेवली आणि सुंदर कॅच. नवीन फलंदाज अखिलेश, 2 गडी बाद झाले आहेत. 29 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अगदी चांगली फेकी गोलंदाजी एंडकडे पाहायला मिळाली. 3.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. शेवटचा बॉल या षटकातील हस्सेल घेऊन होईल तयार. इथे आपण पाहिलं तर या 2 धावांनी षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती केळवे संघाची 33. अभिष आलेला आहे नव्याने गोलंदाजी मार्कवरती. 4 षटकं झालेली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33. चला घाई करा प्लीज पालघर टीम. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय. 1 धाव कंप्लीट होतीये. या एका धावेने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 34. अगदी चांगला बॉल. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 34. फटका तर चांगला खेळलेला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहे डीपमध्ये. 1 धाव तर घेतली आहे आणि मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. सिंगलला डबलमध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 2 धावांनी 36. यावेळेला आपण पाहताय स्क्वेअर लेगला चेंडू गेलेला आहे सीमा पार. चौकार 4.
4.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे केळवे संघाची धाव फलकावरती 40. पाच चेंडू झाले त्या षटकातील, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 40. षटकाची झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर केळवे संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 41. पाच षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 41. वेदास आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. अजूनही 3 षटक या सत्रातील बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करा पालघर टीम षटक हाताळण्याकरिता. अजूनही 3 षटक बाकी आहेत. किती धावा जमवल्या जातील, कारण की सध्याची सरासरी आपण पाहतोय 8.2 ची सरासरी आहे आणि याच सरासरी जर कायम खेळलात तर 60+ धावा जरूर बनू शकतात, परंतु त्याकरता प्रयत्न फलंदाजांना चांगले करावे लागतील. अगदी चांगला बॉल यावेळेला आपण पाहतायत. ओव्हर थ्रो एक तर पळून काढली होती आणि ओव्हर थ्रोची देखील ही एक धाव. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 43. चव्वेचाळीस धावा या फलकावरती झाल्यात. मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फ्लिक ऑन द रिस्ट. चौकार 4. अगदी चांगला फटका अखिलेशच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. 9 चेंडू आतापर्यंत अखिलेशने खेळलेत, 17वरती नाबाद आणि त्याला चांगली साथ देताना पार्थ पाहायला मिळतोय. तो देखील 13 बॉल खेळलाय आणि 21 वरती तो देखील नाबाद आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका सरळ बॅटने खेळलाय. कवर ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. अगदी चांगला बॉल
अतिशय चांगला टप्पा इथे वेदासने हाताळलाय. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा वेदासने मोजलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी हे वैशिष्ट्य राहिले वेदासचं. 48 for 2. ते मात्र अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. सिंगलला डबलमध्ये परावर्तन होताना पाहायला मिळालं. या 2 धावांनी आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती केळवे संघाची 50. सांघिक अर्धशतक झळकावलं जाते फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू. आणि इथे आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे केळवे संघाची धाव फलकावरती 2 गडी बाद 50. अभिष आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती 7वं षटक घेऊन. 2 षटक अजून बाकी आहेत या सत्रातील. पाहूया 2 षटकांमध्ये केळवे संघ किती धावा जमवेल, किती धावांचं लक्ष सेट करेल. ते मात्र अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका, अगदी सरळ स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. षटकार. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे 58. याही वेळेला आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळले फिल्डर तिथे आहेत, परंतु चेंडू जातोय सीमा पार. चौकार. अगदी चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 62. हो हो, हा पण एक उत्तुंग षटकार. हॅलो हॅलो.
सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2025 वर्ष 12वे या स्पर्धेत एकंदरीत 24 संघांनी सहभाग घेतला होता. कालपासून आपण लीग पद्धतीने सामने खेळत होते. कालचा एक लीग पद्धतीचा सामना फक्त उद्या शिल्लक आहे. तर काल 12 संघ, आज 12 संघ, असे 24 संघाने याच्यामध्ये सहभागी घेतला होता. सहभागी झालेले संघ होते उमळा अ संघ, बोर्डी संघ, सफाळे संघ, SK विरार अ संघ, रामबाग मांडलई वासळी संघ, माहीम ब संघ, शिरगाव, मथाणे, तारापूर, उंबरगोटण, SK वसई, वेडी, माकुंडसार, चिंचणी, मुळगाव, SK विरार ब, पालघर, केळवे, आगाशी, माहीम अ, नाळे, उमेळ ब अशा आपण 8 गटांमध्ये यांची विभागणी केली होती. 3-3 संघ एका गटात ठेवून त्याच्यातला एक संघ आपण क्वार्टर फायनलसाठी उद्या नॉकआउट सिस्टीमने जे स्पर्धा होणार त्याच्यासाठी आणलेले आहेत. 12 संघ काल आणि आज 12 संघ. सर्व संघ बोर्डीपासून वसई पण सर्व सरांनी ते सहभाग घेतला होता. सर्व संघांचे आम्ही ते पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल स्वागत करीत आहोत. आणि ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. उद्याचा दिवससुद्धा आपल्याकडे आहे आणि उद्या पण ही स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या आपण पार पाडू. आपण नेहमी जसं सहकार्य करा असं आमच्या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करतो. आपण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. सात षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 49, माफ करा 69, 69. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. षटकार. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. 75 धावा. अगदी चांगला फटका यावेळेला खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. अगदी चांगला फटका खेळलाय. चेतन तिथे आहे. चांगला स्टॉप चेतन यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहतात. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 77. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय. फिल्डर तिथे आहेत. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे केला जाईल का, परंतु नाही. 47 नॉट आउट पार्थला आपण पाहतायत का चांगली बॅटिंग केलेली आहे पार्थने. 78 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. आता या षटकातील शेवटचा बॉल. 22 बॉल 47. काय जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली पार्थची. अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ शॉट. चौकार.
आणि या चौकारानंतर आपण पाहिलं तर 17ची समाप्ती झाली आहे. 8 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 8 षटकांच्या खेळानंतर केळवे संघाची धावसंख्या झालेली आहे 82. त्यात कॉन्ट्रीब्युशन पार्कचं आपण पाहिलं 22 बॉल 47, त्यात 5 चौकार त्याने लगावले आणि 3 षटकार, 213चा स्ट्राईक रेट. अखिलेश देखील आपण पाहिलं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट अखिलेशने देखील केलं. 16 बॉल त्याने खेळले आणि 25 धावांची एक चांगली खेळी पेश केली. 3 चौकार अखिलेशच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाले. 8 षटकं झाली, 82 झाल्यात, 83चं लक्ष ठेवलंय समोर. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय बुंगाट हाय.
चला केळवे संघ क्षेत्ररक्षण लावायचे आहे. पंच गेलेले आहेत मैदानात. चला पालघर संघ आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. 5:45 ऑलमोस्ट वाजलेले आहेत. चला फलंदाज पाठवायचे आहेत पालघर संघ. पालघर संघ आपले फलंदाज पाठवायचे आहे. क्षेत्ररक्षण कधीपासून लावलेलं आहे. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे 1. विनीत षटक क्रमांक पहिला हाताळताना दिसतोय. खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. या वाईटच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 2.
अगदी चांगला बॉल, जमेची बाजू आपण केळवे संघाची पाहिली. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं. अगदी चांगली गोलंदाजी केळवे संघाकडनं पाहायला मिळाली आणि खास करून विनीत. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 2 झाली आहे. 83 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग आता सुरू आहे. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या फलकावरती 2 झालेली आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विनीत डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यश काही फलंदाजाला मिळत नाहीये. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्पा आहे, योग्य ती दिशा विनीतकडे आहे. अगदी चांगला बॉल, स्टंपच्या अगदी जवळनं हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. या डॉट बॉलने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 2. 42 चेंडू बाकी आहेत आणि 42 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 81 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 झाली आहे. अखिलेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. चला जास्त वेळ घेऊ नका केळवे संघ. अगदी चांगला बॉल होता. ऑफ साईडला चेंडू खेळून काढलं. एक धाव तिथे पाहायला मिळाली. अतिशय चांगला बॉल, अचानक उसळी घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. एक पूर्णांक 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 4 झाली आहे. इथून मात्र बेसिक क्रिकेट तुम्हाला खेळून चालणार नाही. जर सामन्यावरती वर्चस्व मिळवायचं आहे तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण की चेंडू 40 बाकी आहेत आणि बनवायचे आहेत अजूनही 79.
या वेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय बॅटच्या अगदी वरच्या भागात लागून चेंडू थर्ड मॅन सीमा पार चौकार. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. 4 चेंडू झालेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अखिलेश तयार होतोय. अगदी चांगला बॉल यावेळेला बीट केलं फलंदाजाला. त्याच अंदाजात खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. टप्पा योग्य राखला, दिशा योग्य राखली, स्विंग देखील तिथे पाहायला मिळालाय. ओहो अगदी चांगला बॉल बॉडी लाईन अटॅक यावेळेला पाहायला मिळालाय. या डॉट बॉलने आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती पालघर संघाची 8. 36 बॉल बाकी आहेत आणि बनवायच्यात अजूनही 75. चला जास्त चर्चा विचार विनिमय करू नका. 6 वाजत आलेत. सूर्य जवळजवळ अस्ताला जाताना दिसतोय आणि अंधाराचा फटका बसू नये क्रिकेटला आणि हीच आमच्या आयोजकांची इच्छा आहे. तेव्हा स्पीडअप करा खेळायला केळवे टीम. गौरव आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. 2 षटका 8 धावा फलकावरती झालेल्या आहेत. 36 चेंडू बाकी आहेत आणि बनवायचे आहेत अजूनही 75. अगदी चांगला बॉल. इथे प्रयत्न करताना बॅटर दिसत आहेत परंतु गोलंदाजांनी आता ओळखलेलं आहे फलंदाजांना आणि त्याच प्रकारची गोलंदाजी ही सध्या पाहायला मिळते. फिरकीपटू गौरवला आणलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. षटकातील दुसरा बॉल घेऊन गौरव तयार. अगदी चांगला फटका खेळलेला आहे. फिल्डर कोणी तिथे नाहीये परंतु चेस होता स्क्वेअर लेगच्या फिल्डरसाठी आणि अगदी चांगला चेस तिथे पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारे स्टॉप केलं त्या चेंडूला. ते मात्र कट शॉट तिथे पाहायला मिळालाय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि या एका धावेने आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती पालघर संघाची 10. 33 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही बनवायचे आहेत 73. अगदी चांगला बॉल गॅपमध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार 4 धावांकरिता. अतिशय चांगला फटका गॅपमध्ये खेळला. चौकार तिथे जरूर पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. 2.4 षटकांचा खेळ झालेला आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज होतोय तयार गौरव. अगदी चांगला बॉल बॅकफुटला जाऊन त्याच अंदाजात खेळण्याचा कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. आणि यावेळेला LBW
इट इज गॉन. तीन षटकं झालेली आहेत. तीन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 14 झाली आहे. येणारे चेंडू आपण पाहतायत अजूनही 30 बाकी आहेत आणि 30 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत धावा अजूनही एकूण 70. खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे, सामना चालू आहे मैदान क्रमांक 1 वर. आपण जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय. आगाशी संघ आपण उभे आहेत ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभे आहेत, जरा बाहेर उभे रे. सामना चालू आहे ग्राउंडवर. एक गडी बाद झालाय. धावसंख्या 14 झालेली आहे. सुमोद येतोय गोलंदाजी मार्कवर. चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळालाय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरलेला आहे. ज्या प्रकारे खेळण्याचा इरादा बॅटरचा होता, कारण की फाईन लेगचं क्षेत्र अगदी रिकामं आणि त्याच्याचमुळे त्या दिशेला खेळण्याचा अंदाज. इथे मात्र अगदी चांगला झेल टिपलेला आहे. विकेटचं पतन झालंय. 2 बाद 16. हार्दिक आलाय नवीन फलंदाज. 16ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते.
4 चेंडू झालेत. 5वा चेंडू इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. इथे मात्र फाईट बॅक करावा लागेल पालघर संघाला, कारण की लक्ष्य जे गाठायचं आहे ते आता अवघड वाटायला लागलंय, कारण की आता चेंडू बाकी आहेत अजूनही 25 आणि 25 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत धावा 65. अगदी चांगला बॉल आणि या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकं संपली आहेत आणि या 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय पालघर संघाची झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 18. चार षटकं झालेली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 18. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता गौरव पुन्हा एकदा आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. 24 बॉल बाकी आहेत आणि 65 बनवायचे आहेत. त्यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय कटचा. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय चौकाराकरिता. प्रेक्षक वर्ग चेंडू द्यायचा आहे, थँक्यू. अगदी चांगला फटका, चांगलं टायमिंग तिथे पाहायला मिळालंय. धावसंख्या 22 झाली आहे. 23 बॉल बाकी आहेत. 61 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि अशीच पॉवर हिटिंग जर पालघर संघानं केली तर शेवटच्या षटकाचा थरार देखील आपल्याला अनुभवायला मिळू शकतो, परंतु ती पॉवर हिटिंग व्हायला हवी. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र फटका तर चांगला आहे. पंचांचा सिग्नल काय येतोय? षटकार. थँक्यू. 28 धावा या झालेल्या आहेत धावफलकावर. बॅकफुटला गेले फलंदाज चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे, दिशा दिली. 1 रन कंप्लीट झालेली आहे आणि या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या 29 झालेली आहे. 21 बॉल बाकी आहेत. 54 धावा बनवायच्या आहेत. प्री माइंडेड स्ट्रोक या ठिकाणी बॅटर खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय हा दबाव वाढताना दिसतोय. अगदी चांगला बॉल. लेग ब्रेक गोलंदाजी गौरवची अगदी चांगली पाहायला मिळाली या षटकात. 1 षटकार 1 चौकार जरूर आला, एक्सपेन्सिव्ह ठरले, परंतु त्यानंतर पुनरागमन करताना गौरव जरूर दिसले. षटकातील शेवटचा बॉल. इथे आपण पाहिलं तर डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. मुझको बेबी लकी कर बात हमारी पक्की कर इतना क्या सोचे मुझे हाँ बोल के काम तो नक्की कर.
18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 52 धावांची अजूनही आवश्यकता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर चेंडू खाली अगदी चांगला झेल टिपलेला आहे. विकेट. चला बॅटर लवकर या. 5.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 गडी बाद 31. 17 बॉल बाकी आहेत आणि 52 धावा बनवायच्या आहेत. हे लक्ष जणू काही आता अशक्य वाटू लागले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ते मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. अडतीस धावा फलकावरती झालेल्या आहेत. 14 बॉल बाकी आहेत आणि बनवायच्या आहेत धावा अजूनही 45. लास्ट बॉल. ओके. 13 बॉल 45. चांगला फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. थँक्यू. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती 42 झाली आहे. 12 बॉल आणि बनवायचे आहेत अजूनही 41.
हॅलो 47 धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मधल्या आहेत 6.3 ओव्हर्समध्ये. बघूया आता पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने मध्यगती आणि आखोंडामध्ये चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चुकलेले आहेत. दाद मागतायत आणि बाद. चौथा गडी बाद झालेले आहेत. तिथला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? उमळ्या संघाच्या उदय मॅन ऑफ द मॅच आलेला आहे मैदान क्रमांक 2 वर. आणि नंदीश चौधरी आपल्या विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचं प्राइज द्यायचं आहे उदय यांना. उमेश संघाचे उदय चौधरी हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. मी अविनाश चौधरी यांना विनंती करतोय आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा प्राइज द्यायचं आहे. आपण प्राइज द्यायचं आहे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 47. चौथा गडी बाद झालेला आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अभिष बॅटिंग करतायत. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा आखोट टप्प्याचा चेंडू तटवलेल्या हलकेच पॉईंटच्या दिशेने गौरव तिथे क्षेत्ररक्षण करतायत विंटेज कॅप घालून आणि 1 धाव मिळेल. गौरव यांनी खास वातरोधक टोपी घातलेली आहे ती वाऱ्यावर उडणार नाही आणि ऊन पण लागणार नाही. 7 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आणि उत्कृष्ट असा फटकाच पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1च धाव मिळेल. पण शेवटच्या षटकामध्ये आता 34 धावांची गरज. उद्या सकाळी 8 वाजता जे शुक्रवारी राहिलेली लीगचे 2 सामने होणार आहेत त्या संघाने सकाळी 7:30 वाजता इथे हजर राहायचं आहे. पंच आणि स्कोरर यांना सुद्धा विनंती आहे आपण सकाळी 8:15 7:30 ते 8:15 वाजता उद्या सकाळी यायचं आहे. आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला नॉकआउट पद्धतीने सामने खेळवायचे आहेत. क्वार्टर फायनल सेमीफायनल आणि फायनल असे आपले सामने होणार आहेत. तरी सर्वांनी सहकार्य करावे. दरम्यान शेवटचं षटक आणि आपापसात नाही बदलला बॉलर दुसरा आला बॉलर दुसरा आला. जन्मेश गोलंदाजीसाठी आलेले आहेत. डावखुरे लेफ्टी का लेफ्ट हँड का राइट हँड सॉरी उजव्या हाताने मिडियम पेस गोलंदाजी टाकतील. शेवटचं षटक 34 धावांची गरज. शेवटच्या षटकात 34 धावांची गरज. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत फलंदाज. आणि हा चेंडू फुल चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅट्समॅन चकलेले आहेत. बॅटची कट लागली पडतो चेंडू जागेवरच निर्धाव चेंडू. 5 चेंडूत 34 धावांची गरज. पुढील चेंडू घेऊन आणि हा चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेर आणि पंच खाली त्यांचा वाईडचा इशारा. अवांतर धावेसह धावसंख्या वाढून झालेली आहे. सत्तेचाळीस धावा 4 गड्यांच्या बदल्यात. 4 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. एक धाव मिळेल. एके धावेसह धावसंख्या वाढून झालेली आहे 48 धावा. चार चेंडूत 32 धावांची गरज.
आणि हा चेंडू बॅटचे कड घेऊन हेल्मेटला लागलेला आहे. 1 धाव मिळेल. एका धावेसह धावसंख्या झालेली आहे 49 धावा. सॉरी 52 धावा. 52 धावा झालेली आहे धावसंख्या. 3 चेंडू बाकी. 31 धावांची गरज. आणि अकुटचा चेंडू भिरकावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा मिळतील. 4 धावांसह धावसंख्या झालेली आहे 56 धावा. आणि अजूनही 27 धावांची गरज 2 चेंडूमध्ये. हा सामना जवळजवळ संपल्याच जमा आहे. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा उत्तुंग फटका. बघूया चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा जवळजवळ 70 मीटरचा षटकार झाला. उत्तुंग षटकार. आणि या षटकारासह धावसंख्या झालेली आहे 62 धावा. शेवटच्या चेंडूला आता 21 धावांची गरज. आणि हा गोलंदाज 134च्या स्पीडने गोलंदाजी टाकताना आणि चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर. पंच खालीद यांचा वाईटचा इशारा. आणि हा 1 धावेसह धावसंख्या वाढलेली आहे. 20 धावांची गरज आहे आता एका चेंडूमध्ये. 20 धावांची गरज. 1 चेंडू बाकी. आणि पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा भिरकावण्याच्या नादात चेंडू पॅडवर लागला. पंचांकडे काही दाद नाही मागत आहेत. आणि निर्धाव चेंडू. आणि हा सामना संपलेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन.